नमस्कार. त्याने केली चक्क डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून रेल्वे स्टेशनवरतीच एका महिलेची डिलिव्हरी. खरंच देवासारखा तो धावून आला. सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RZ मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात काही गमतीचे, काही माहिती देणारे तर काही धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतात. बऱ्याच वेळा असे काही व्हिडिओ व्हायरल होतात जे पाहून खरंच विश्वास बसत नाही. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती. प्रवास करत असताना अचानक त्या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. तेव्हा ती महिला मदतीसाठी ओरडू लागली, परंतु त्यावेळी तिच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. मात्र मराठीतील एका म्हणीप्रमाणे विकास दिलीप बेद्रे हा तरुण त्या महिलेच्या मदतीसाठी देवासारखा धावून आला. विकास हा त्याच रेल्वेने प्रवास करीत होता. त्याने वेळीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ ट्रेनची इमर्जन्सी चेन ओढली. यामुळे राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली. यावेळी विकास याने आपली डॉक्टर मैत्रीण असलेली डॉक्टर देविका देशमुख यांना कॉल केला आणि त्यांनीही माणुसकीच्या नात्याने एवढ्या मध्यरात्रीची वेळ असतानाही कॉल उचलला. यानंतर विकास यांना डॉक्टर देशमुख यांनी व्हिडिओ कॉलवरून प्रसूतीची सर्व प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजावून सांगितली. त्यावेळी विकास यांना कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सूचनांचे तंतोतंत पालन केले आणि महिलेची सक्सेस डिलिव्हरी केली. रेल्वे प्रशासनाने आई आणि बाळाला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवले असून दोघांचीही प्रकृती सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. बऱ्याच मुंबईकरांनी विकास बेद्रे यांना मुंबईचा रँचो अशी प्रतिक्रिया दिली असून अनेकांनी देवासारखा धावून आला अशा कमेंट देखील केल्या आहेत.